एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी कंटेनरसह 55 लाखांचा मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागानं केला जप्त। एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं शिळपाटा येथे जप्त केला असून कंटेनर चालकाला अटक केली आहे। कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडी जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी विस्की व रम आणि बिअरचे 110 बॉक्स असा सुमारे 55,79,000चा मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली आहे। मद्याने भरलेल्या कंटेनरमधून जप्त केलेल्या वाहतूक चलनावर चक्क एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्र जप्त केले आहेत। दरम्यान 31च्या पार्श्वभूमीवर अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील ढाबे आणि मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उपअधीक्षक वैद्य यांनी दिला आहे। ठाणे भरारी पथक क्रमांक 1 ला अशी एक टीप प्राप्त झाली होती की एशियन पेंटच्या नावाखाली कंटेनरमध्ये अवैध मद्याची वाहतूक होणार आहे आणि त्या पद्धतीनं टीमनं आमच्या काल रात्री सापळा रचला। त्या ज्या प्रकारे प्राप्त झाली होती तिथे व्हेरिफिकेशन केलं। ते व्हेरिफिकेशनमध्ये आम्हाला जी बिल्टी आढळली की सदर ह्याच्यामध्ये एशियन पेंटचा साठा आहे। एशियन पेंटचा साठा नसून पूर्ण सखोल चौकशी केली असता किंवा कंटेनर उघडून आम्ही जर त्याची पाहणी केली त्या ठिकाणी आम्हाला गोवा मद्य आणि हिमाचल मद्य आणि गोवा मद्याचे स्ट्रॉंग किंगफिशर बिअर ह्याचा साठा आढळून आलेला आहे। असे टोटल आम्ही रिकवर केले 710 बॉक्स आम्ही रिकवर झालेली आहे। सुमारे 56 लाखाचा म्हणजे 55,79,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये एक आरोपी सध्या आमच्या अटकेत आहे आणि पुढील तपास हा सुरू आहे। हा कंटेनर कुठून निघालेला आणि कुठे जात होता? प्राप्त आम्हाला मिळालेल्या कागदपत्राच्या आधारावर हा कंटेनर हुबळी इथून निघालेला आहे आणि त्याचं डेस्टिनेशन अजून तपास आमचा सुरू आहे। डेस्टिनेशन तिथं पहिल्यांदा भिवंडी दाखवते। आमची दुसरी एक टीम त्या भिवंडीच्या त्या डेस्टिनेशनची सर्च करत आहे। तर महसूल खात्यावर मोठा परिणाम होऊ शकतो हां, कारण मोठ्या प्रमाणे की त्या आपल्या महाराष्ट्र राज्याची जे एक्साईज स्ट्रक्चर आहे, एक्साईज महसूल आहे आणि त्या राज्याचा एक्साईज महसूल आहे तो तफावत आहे, त्याचा फायदा हे बुटलेकर उचलतात। तर ह्या मुद्देमालाचे काही कागदपत्र तुम्ही हस्तगत केले आहेत? नाही, सदर जो आम्हाला टीप प्राप्त झाली होती त्या टीप प्राप्त ह्याचं फक्त आम्हाला जे कागदपत्र आम्ही गाडीचा सर्च पूर्ण घेतला त्या गाडीच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला एशियन पेंट आणि हुबळी हेच फक्त डॉक्युमेंट आम्हाला प्राप्त झालेले आहे। या अगोदर देखील अशा प्रकारे मद्य वाहतूक झाल्याचा संशय आहे का? नाही, ह्या अगोदर आम्ही आमच्या टीमनं जसं टीप प्राप्त झाली त्याचं हे अगोदर पण कारवाई झालेली आहेत आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये ही लेटेस्ट कारवाई आहे। 31 येते त्यानिमित्त कशा प्रकारची अजून कारवाई असेल त्याला आळा बसण्यासाठी मुसक्या होण्यासाठी अवैध साठा असेल डुप्लिकेट साठा असेल सदर ह्याच्यामध्ये अधीक्षक महोदयाने आमच्या की सदर डे टू डे वर्किंगची टीम तयार केलेली आहे। एकूण आमच्या टोटल 12 स्क्वॉड आहेत। प्रत्येक दिवशी स्क्वॉड ही वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई करतं आणि 31 डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये काही अवैधरित्या चोरटी मद्य वगैरे ह्याच्यावर आळा घालण्यासाठी आमची टीम आणि पथक आणि विशेष 2 पथक आहेत आमचे, ते 2 पथक ह्यांची कामगिरी करीत आहे। तर हे जे मद्य आहे ते गोवा बनवटीचं आणि हिमाचल प्रदेशचं आहे, मग ते हुबळीचं कनेक्शन काय आहे त्याचा तपास सुरू आहे। सर, अनेक धाबे सुरू आहेत त्या ठिकाणी अवैधरित्या दारू विकले, हायवेवरती अनेक ॲक्सिडेंट होतात, कसं बघतात याकडे आपली टीम? नाही, धाब्यावर सुद्धा आमची कारवाई चालू आहे आणि धाबे कसे बंद होतील आणि कशी कठोर कारवाई हे सुद्धा आमचे पथक कारवाई करत आहेत त्या धाब्यावर।